जय मी मित्रांनो सर्वांना आज पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आज आहे 21 मार्च. आपण जाणार आहोत इथे चवदार तळ्याला, महाडला. सो आज ॲक्च्युली जायला कालच पाहिजे होतो, पण आज आपण जातो आहे. वेळेअभावी कामामुळे मला वेळ नाही मिळाला, बट मी प्रत्येक वर्षी जात असतो आणि यावर्षीसुद्धा जातो आहे. सो लेट्स आता मी नेरूळमधून निघतो आहे. सकाळचे वाजलेले आहेत 8:45. असं मला सुद्धा खूप वेळ झालेला आहे आणि प्रियंका येते स्टेशनला. तर नेरूळवर आपण निघतो आहे आणि इथून डायरेक्ट आपण जातो आहे महाडला. थोडा नाश्ता वगैरे करूया, बघूया, थोडा एक्सप्लोर करूया मध्ये. सो भेटूया पुढे. आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही आहोत पनवेलमध्ये आणि इथून आम्हाला पोचायला मिनिमम 3 तास लागतील. आणि इथून महाडला डायरेक्ट मध्ये जर नाश्ता करायचा जर आपल्याला टाईम भेटला तर आपण करणार आहोत. आणि इथून डायरेक्ट स्ट्रेट महाड. We are reached at महाड चवदार तळे. आम्ही पोचलोय चवदार तळ्यावरती आणि खूप सुंदर. आज गर्दी पण कमी आहे. तिथून त्या साईडला त्या पायऱ्या, तिकडे पायऱ्या, तिथून सत्याग्रह केला होता. 1927ला 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चवदार तळ्यावरती एक क्रांती घडून आली. त्याच्यामुळे या महाडच्या भूमीला क्रांतिभूमी असे म्हणतात. मुळात हा खटला केला गेला होता या कोर्टमध्ये, आणि त्या कोर्टामध्ये अपील आलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या जे पण अस्पृश्यांची जी लोकं आहेत त्यांनी हे चवदार तळे खुले केलेले आहे आणि हे सार्वजनिक आहे. आणि तो खटला बाबासाहेब जिंकले होते. आणि तो खटला बाबासाहेब जिंकल्यानंतरसुद्धा इथे अस्पृश्य लोक येत नव्हते. तर त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी आणि त्या गुलामीतून स्वतंत्र करण्यासाठी बाबासाहेबांनी 20 मार्च 1927ला येथे चवदार तळ्याचं प्राशन करून इथल्या शोषित वंचित दलित लोकांना पाणी दिलं होतं.
पायऱ्यांवरून पाणी प्यायले होते. याच पायऱ्यावरून बाबासाहेबांनी त्यांचा सत्याग्रह केला होता 1927ला. या त्या पायऱ्या आहेत. आम्ही आता निघतो आहोत. आम्ही फिरलोय पूर्ण महाड आणि चौदार तळे. इकडे लागलेली आहे भूक. सो आम्ही चाललो जेवायला. काय खाणार? पैसे पैसे तर काय प्रश्नच आहे, तू देणार आहेस. आता आम्ही चालले आहोत भुकेच्या शोधात. म्हणजे भूक लागली आहे खूप आम्हाला. आम्ही जेवणाच्या शोधात चाललो आहे. तर आता बघूया कुठे आम्हाला जेवण मिळते चांगलं. पुढून आहे का इकडून आहे? सीधा हे पण खूप वेळेनंतर आम्हाला जेवण भेटलंय. खूप फिरून आणि जीवाच्या काय बोलतात ते जीवाआड आम्ही जीवावर खाऊन व्हेज खातोय. व्हेज कोल्हापुरी पनीर कोल्हापुरी स्पायसी विथ बटर नान, गार्लिक बटर नान. धनीत टरकवलाय. हिने खाल्ला बघा 1 2 नान आणि एवढं हे तिखट माखट मागून संपवले. सो वी आर गोइंग टू नाव गांधारपाली लेणी. आता मी जेवलेलो आहोत. आलेलो आहोत गांधारपाले लेणीवर आणि चालून पाय खूप जास्त दुखत आहेत. माझ्या पायवी नाही दुखत. ही खूप कवळी आहे. बट सुबह लोकेशन आहे. वरतून मिनिमम पूर्ण अर्धा महाड दिसतो वरच्या ह्याच्यातून. आणि या लेणीवरती दस्तूरखुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याला भेट दिलेली आहे. हे एक व्यापाराचं केंद्र होतं. या महाडच्या या लेणीवरून व्यापार केला जायचा आणि त्या व्यापारासाठी एक हे केंद्र बनलं होतं. सोबतच बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान चैत्यगृह विहारे या लेणीवरती आहेत. आणि मला असं वाटतं या रायगड जिल्ह्यातील ही एक मोठी लेणी आहे. वी गो. अरे यार अजून बघ किती आहे. मला ते दाखवून घाबरू नको. चल कम ऑन.
बॅग पकड ना. अरे ह्या असल्या 100 बॅगा घेऊन मी चढन. हालत खराब. लेणी बघायची आहे. लेणी बघणं एवढं सोपं नाही. खूप उंचावर लेणी आहे. रायगड ही अजिबात चढू शकत नाही. त्याच्यामध्ये मार्चचा महिना आहे, खूप गरमी आहे आणि सोबतच खूप सारा लोड आहे ह्या बॅगीचा. त्याच्यामध्ये फक्त 2 बॉटल्स आहेत आणि त्या पण पाणी मी पित नाही, ती ही पिते. मी काय पित नाही, हीच पिते. जेवण पण बहुतेक अर्धा किलो हिनीच खाल्लंय. चल. And here we goes. हा मुंबई गोवा हायवे. कसा आहे? या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. एक चैत्यगृह आहे आणि हे ध्यान साधनेला बसायची एक जागा आहे आणि एक छोटंसं चैत्यगृह आहे. छोटी गुफा आहे आणि आतमध्ये सुद्धा फक्त एक छोटी खोली आहे. That's it. आम्ही आलो होतो वरच्या बाजूला आणि वरती काम प्रगती पथावर आहे. ते गेले 4 ते 5 वर्षापासून आहे. मी 3-4 वर्षापूर्वी आलो तेव्हा पण हीच सिच्युएशन होती. म्हणजे कोण कोसळला तर डायरेक्ट खाली पडेल. पण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांना कुठलंही गांभीर्य नाही. अजून जसं तसंच आहे करतात. फारशी सुंदर लेणी आहेत. मिनिमम फिरायला जरी गेलं तरी तुम्हाला मोस्टली 2 ते 3 तास लागतील हे पूर्ण लेणी फिरायला गेलं तर. आणि खूप छान वरती हवासुद्धा खूप छान आहे. ते खूप उंचावरती आहे. महाडच्या ह्या डोंगराळ भागात आहे. हा जो भाग आहे तो मिनिमम रायगड लगतचाच आहे आणि ह्या रायगडला लागूनच थोडाफार भाग तसा जॉईन झालेला आहे. आणि त्या खडकाला सोबतच घेऊन ते जे खडक आहे त्याला सोबतच घेऊन याच्यामध्ये एक दगडांमध्ये एक लेण्या उरलेल्या आहेत. सो बेसिकली सो ब्युटिफुल.
तर लेणी पूर्ण फिरून झाली आहे आणि आम्ही आता निघतो आहे मुंबईला जायला. आम्ही चौदार तळे पण फिरलो आणि गांधार पाले लेणी पण माहिती मी बघितली नव्हती, पण हिला बघायची होती म्हणून आम्ही आलो. आणि जेव्हा जेव्हा चौदार तळ्याला लोक येतात तेव्हा लेणी बघूनच जातात. मुळात लेणीचं खूप वैशिष्ट्य आहे. सो तुम्ही पण या. गांधार पाले लेणी एकदम चौदार तळ्याच्या बाजूलाच आहे जरी आलात तरी. सो लेट्स सी आता खाली जाऊया आणि तिथून डायरेक्ट घरी. सो लेट्स गो. मजा आली. आजचा दिवस खूप चांगला होता. सो थँक्यू. आता आम्ही उतरलो पूर्णपणे खाली आणि आता इथून डायरेक्ट गाडी काढून आम्ही चाललो आहे मुंबईला. महाडचा चौदार तळ्याचा एक आपण विजिट करून आलो आणि ते गांधार पाले लेणी. सो लेट्स सी डायरेक्ट स्टार्ट आवर जर्नी टू मुंबई.